काय की तमाशा तमाशा नाही तत्वज्ञान. काय काय ठिकाणी काय गायक वादक सांगू आता तुम्हाला लईच. अहो या ठिकाणी वाजवणारे आहेत, 1 नंबर वाजवणारे, 2 नंबर तुम्ही म्हणत आहे, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर. विठाला असं काही नाही. सुंदर गाणारे वाजवणारे. अहो या ठिकाणी आता काय म्हटलं मी, संतांच्या नाम जपाचं जरी आपण वर्णन केलं तरी सुद्धा आपले यम काळ दूत पळते नाम ऐकता. मी तोडीचं प्रमाण दिलं, त्यांनी डबल तोडीचं मला प्रमाण दिलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. अहो काही काही गावाला आपण जर पुढं प्रमाण म्हणलो ना, पाठीमागच्या मेळच लागत नाही. मी एका ठिकाणी प्रमाण म्हणलं नाथांच्या हरिपाठातलं, एका जनार्दनी घडो त्यांचा ते पाठीमागचं म्हणतो, एका जनार्दनी घोड त्याच्या संग. म्हणलं तू वरच येत नाही भाऊ. विठ्ठल ते आपण पांडुरंगाची आरती म्हणतो ना. आता काल्याचं कीर्तन झालं, मी म्हटलो आरती पांडुरंग नाव ठेव, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाची आरती मला सुरुवात केली, ते पाठीमाग म्हणतो माझ्या अवतावर पांडुरंग नाव ठेविले. म्हणलं काय वापरत नाही त्यांना अवतावर. अरे काय अहो एखाद्या अहो काय मला काय म्हणायचं, ज्याची जी तसे शब्द ओळख येत ना तसे अभंग पाठ करत जावे. आता काही ते लय अवघड अभंग असते. आता बाबा मी जे काही म्हणू शकतो आता तसे तर तुम्ही पाठांतरातले आहात मला माहिती आहे, पण काही काही लय ज्याला काही येत नाही ना त्याला लय म्हणायचं उठार येतात, त्याला लय म्हणायचं ताप. तेव्हा हरिपाठ चालू केला, हरिपाठातले काही शब्द म्हणायला लागलेत. म्हणलं बाबा तुम्ही एवढा हरिपाठ म्हणू नका, तुम्ही फक्त आता पंचपदी करत जा. म्हटलं पंचपदी तर चुकलं. ती एक दिवस भजनात अभंग म्हणलं, आता तुम्ही फक्त एकच अभंग म्हणायचा भजनामध्ये, गपचिप राहायचं. त्यांनी सांगितलं बरं बरं. मग मी त्यांना अभंग दिला, योग याग विद्धी येणे नवे सिद्धी. मग त्यांनी तो हरिपाठाला अभंग भजनामध्ये बसल्यानंतर म्हणावं ना, ती नवीन अभंग पाठ करून आलो. आता मला सांगा, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. आता योग माझी तर तो त्रिवळती, तर त्याचं काय झालं असं, तो काय म्हणू लागला माहिती का, तिन्ही देव जैसे परभणीचे ससे. म्हणलं तू काय तिकडे मारायला विठ्ठल विठ्ठल. मी आपल्याला सांगत होतो, विनोदाचा भाग सोडू द्या. जगद्गुरु तुकोबार आहे, त्या संतांचं वचनाचा शब्द जरी आपल्या कानाला आला, वचनद्वारे पिटे जन्म दुःख आलिंगन घडे संत चरण रज. अशा प्रकारचा तुकोबार आहे. सगळे अंगाने संतांचा आपल्याला परिचय देतात, संतांचं महात्म्य सांगतायत. पण आज मात्र ते जगद्गुरु तुकोबार आहे, त्या संतांचं एक वेगळं विशेष सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र सोहळ
एकतीच भूमंडळी. असं काहीतरी सिस्टीम वगैरे पाहिजे तर हा मजा येते. आणि सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणून वाटत नाही हा. वाटतच नाही. आता 14 तारखेला मी कीर्तन करून आलो. पहिला दिवस होता तिथे माझ्याकडे मागच्या महिन्यात. पहिला दिवस होता आणि मला काही नाही. पहिला दिवस द्या, शेवटचा द्या, मध्ये द्या, मला सगळं सारखंच आहे. काहीच वाटत नाही. अहो पहिल्या दिवशी काही कीर्तनकार तारखच घेत नाही. का लोक येत नाही का काय, तसं काही नसतं. तुझ्या वजन पाहिजे तुझ्या याच्यामध्ये. लोक येतात, भगवंताचं नाम कोणी ऐकत. पहिल्या दिवसचं कीर्तन होतं पण काही काही लोक उत्साहाने करत नाही. या ठिकाणी आल्यानंतर माझे तर डोळे असे लपलप करायला लागले. काय प्रकाश आहे. आणि तुमच्याकडं पाहिल्यानंतर टकाटक कडाकीस कपडे. माझ्या लपड्याचं जाऊ द्या पण टकाटक कपडे. तुमच्याकडे पाहिल्यानंतर फ्रेश वाटतंय मला. फक्त टवाटावा थोडस पाहत जा माझ्याकडे, कारण मी उमेदवार आहे. विठ्ठल कीर्तन पहिला दिवस होता आणि कीर्तनाला गेलो. जे जरा महाराज काय सांगावं तुम्हाला तिथली तारा. गेल्याच्या नंतर विना वाजवला. विना चांगला होता. पकादवाल्याने थाप टाकली पण मी राम कृष्ण हरे असं म्हणलो. ते पकवादे रामकृष्ण हरे मला काही कळलं नाही. पण रूपाची चाल धरली मी. रूप पाहता लोचनी. आता ही चाल धरल्यानंतर ठेका वाजावा लागला ना गुप्तीमध्ये. मग ती गुप्कीचा आवाजच नाही आला मला. म्हणलं महाराज गुप्की वाजा. ते म्हणे याला धुमच नाही. बोलायला लागलं. म्हणलं काय गावकरी याला तर धुमच नाही पकवता. त्याने महाराज पहिला तर दिवस घ्या ना धकून. म्हणलं बर. मग मी घेतला धकून. दुसऱ्या दिवशीचे कीर्तनकार अल्प परिचयाचे होते, जास्त परिचय नव्हता. ते दिवस गेला. तिसऱ्या दिवसाचे कीर्तनकार माझ्या जवळचे होते. फोन केला. म्हणलं बाबा तुमचं आज कीर्तन आहे वाटतं तिथं. त्यांनी सांगितलं हो. म्हणजे बरं बरं. म्हणलं मला उद्या सकाळी फोन करा मग कीर्तन झालं. त्यांनी बरं बरं. त्यांनी फोन केला दुसऱ्या दिवशी. आवर्जून फोन केला. मी झोपेतून मोठाच्या आवर. त्याने महाराज काय राव. म्हणलं काय झालं म्हणजे सिस्टीम वगैरे कसं होती. ते नंबर 1 होती राव. म्हणलं बरं बरं. पण ते लोक नुसते घ्या धकूनच म्हणायचे. म्हणलं कशाला. ते म्हणे तुम्हाला कशाला म्हणले. म्हणलं मला म्हणले पण पकोदा धूमच नव्हतं. ते म्हणे काय म्हणे तुम्हाला तरी शेव होती धूम नव्हतं. माझ याला तर दोन्ही नव्हतं म्हणे. म्हणलं आता काच काय केलं. ते म्हणे घ्या म्हणे धकून. म्हणलं घेतला धकून. चौथ्या दिवशी कीर्तनकाराला फोन लावला. ते म्हणे काय राव म्हणे महाराज ते तर नुसते घ्या धकूनच म्हणायचे. ते म्हणे कशाला म्हणे विना दुसऱ्या गावात नेला होता म्हणे पाऱ्याला. म्हणलं मग कीर्तन. ते म्हणे घेतला धकून. काल्याच्या कीर्तना दिवशी मी कीर्तनकारांना फोन केला. महाराजांसारखेच परिसरामध्ये अभ्यासू होते. त्यांना फोन केला. म्हटलं बाबा ज्या ठिकाणी तुम्ही कीर्तन सेवा करणार आहात या 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 त्या ठिकाणी इकडं पहा. ते कीर्तनकारांना म्हणलं मी या या या. मग त्या ठिकाणी ते त्यांना फोन केला. म्हटलं बाबा ज्या ठिकाणी तुम्ही काल्याची कीर्तन सेवा करणार आहात त्या ठिकाणी आम्हाला कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. ते हो महाराज. म्हणलं मग उद्या मला फोन करा आवर्जून. ते बरं बरं. अहो त्यांनी कीर्तन संपल्याच फोन केला. उद्याची वाट नाही पाहिली. ते महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. बसा बसा. म्हणलं जय हरी जय हरी. म्हणजे काय झालं. म्हटलं काही नाही. ते महाराज नुसते धकूनच घ्या म्हणायचे. ते म्हणे मी म्हटलं मलाही म्हणलं राव ते घ्या धकून. ते म्हणे कशाला. म्हणलं काही नाही राव माझ्या दिवस कीर्तना दिवशी पकवादा धूम नव्हतं. ते म्हणे घ्या धकून. पहिला ते दिवशी मी घेतलं धकून. ते मी म्हटलं तुम्हाला कशाला म्हणले. ते म्हणे पाकिटालाच घ्या धकून. म्हणलं तसं ते या ठिकाणी होणार नाही. पाकिटाचं पाहू तिकडं. सिस्टीम आणि गायक वादक एकेकाते काय वाणू सुंदर गाणारे वाजवणारे आहेत. जगद्गुरु तुकोबारा सांगतायत आपण कुठं जरी गेलो ना तरी बांधवर येत असतो. आहे की नाही. आपल्याला दोरी म्हणजे दोरी माहिती. आज तसे का आपले 10 वाजले. 3 चरण पाहिजेत आपल्याला. टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर म्हणले तांबडं फोडू आपण. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा आपल्याला संतांचं महात्म्य सांगतायत. महात्म्याचे प्रकार तुम्हाला सांगितले पण आज एक वेगळीकता सांगतायत. ते संत महात्मे कसे आहेत. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. जगद्गुरु तुकोबारा आहे त्या संतांचं वर्णन करतायत. जगद्गुरु तुकोबारा आहे सज्जन पुरुषही या ठिकाणी वर्णन करतायत. रविश्चंद्र घनावृक्ष नदी गावच्च सज्जन आहे. येते परोपकाराय अवघे देवेन भगवंता. कोणत्या रवी सूर्य रविश्चंद्र घना वृक्ष नदी या सगळ्या भगवंताने निर्माण केलेला आहे. आणि त्यातच येते परोपकाराय अवघे देवेन भगवंता. सज्जन पुरुषही या जगतामध्ये भगवंताने वर्णन केलेले आहे निर्माण केलेले आहेत.
मग जगद्गुरु तुकोबाराच्या वर्णन करतायत कोणाचं? संतांचं. मग ते संत महात्म्याचं वर्णन करतायत. जगतामध्ये असे काही लोक आहेत की ते कोणाचं वर्णन करतायत, पण तुकोबाराय सांगून गेले तुम्हाला जर कोणाची स्तुती जरी करायची असेल, निंदा जरी करायची असेल, तर तुम्ही फक्त माझ्या आपण हरीश पांडुरंग परमात्म्याचीच केली पाहिजे. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती भगवंताची आपण स्तुती केली पाहिजे. निंदा जरी करायची असेल तर भगवंताचीच केली पाहिजे, अन्याची करू नये. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जे वर्णन करण्याला योग्य आहे त्यांचं आपण वर्णन केलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला त्या संतांचं वर्णन सांगताय. संतांच्या वर्णनाची या ठिकाणी दोन पद्धतीचं वर्णन तुकोबाराय करतायत. ते महात्मे कसे आहेत? पवित्र आणि सोवळी आहेत. पवित्र कशाला म्हणतायत? पवित्र शब्दाचं चिंतन करते जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, ज्याशी अमंगळ न शिवे त्याशी पवित्र बोलावे. ज्याला अमंगळाचा स्पर्श होत नाही त्याला पवित्र म्हणतायत. अमंगळ कोणतं? ज्याला आपण स्पर्शही करत नाही ते अमंगळ, ज्याला आपण स्पर्श करतो ते मंगल. मग जे पवित्र आहेत ते संत महात्मे आहेत. कस काय? आता पवित्र शब्दाचं सांगतायत. जो आपण जर गंगेचं पाणी, इंद्रायणी मातेचंच पाणी, इंद्रायणी मातेचं पाणी जर आपण घरी आणलं तर आपण त्याचं दर्शन घेतो. आता तुमच्या पलीकडे नदी, त्या नदीत जा बरं, तुम्ही दर्शन घेताल का? तिचं जर काही महात्म्य आहे तो भाग वेगळा, पण एक जे वडा असेल, नाला असेल, याचं दर्शन घेतो का? पाणीचे ना दोन्ही का घेत नाही तुम्ही दर्शन? घेत जा आता उद्यापासून. का तर त्याला जी इंद्रायणी मातेला उपमा आहे ती त्या सर्वसामान्य पाण्याला नाही. आपला भ्रम त्याच्यावरती, आपला विश्वास त्या पाण्यावरती बसत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय वर्णन करताय ज्ञानेश्वरीमध्ये, गंगेचं पाणी आहे, स्वतः सिद्ध पवित्र आहे, पण ते जर आपण बाटलीमध्ये घेतील, ह्या बाटलीत कळती नाही बाटली, आम्ही तर जाणकार राहू त्यातली, त्या बाटली जर आपण घेतलं तर ते सुद्धा काय होतं? अपवित्र. ज्ञानोबाराय सांगतात, मी नाही सांगत. ज्ञानोबाराय सांगतायत, गंगोतक जरी झाले मध्य भांडा आले राम. गंगेचं पाणी आहे ते जर दारूच्या शिशीमध्ये, बाटलीमध्ये घेतलं तर ते सुद्धा अपवित्र होतं. पण माझ्या संतांची विशेषता आहे मायबाप, त्या संतांकडे कोणी या, त्या संतांकडे आमच्या सारखेच घ्या, उदाहरण लांबचं नका घेऊ. आमच्या सारखे पापी कसेही येतात, पण ते संत महात्मे आम्हाला सुद्धा कोणाचं तरी दर्शन घेण्याच्या लायकीचे ठरवतात. त्याला म्हणतात संतांची पावित्र्यता. विठ्ठल संतांचं पावित्र्यता सांगतायत. मूड पापी जैसे तैसे, पुढचं नाही घ्यायचं. उत्तरी कासे जर म्हटलं तर ते भगवंताकडे जातं. पण माझ्या संतांकडे, मूड असू द्या, पापी असू द्या, कसे असू द्या, त्या संतांकडे आपण कसं जरी गेलो तरी ते संत महात्मे अपावित्र्याला अपवित्र राहूच देत नाही, त्याला सुद्धा काय करतायत? पवित्र करतायत. म्हणून त्यांना म्हणतायत पवित्र. आता पवित्र शब्दाचं चिंतन करते वेळेस देहाच्या संबंधाने जर संत वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर सगळे शास्त्रकार, सगळे ग्रंथ सांगतायत की देह कसा आहे? अपवित्र आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही, अपवित्र शरीरायसे. शरीर कसं आहे? रोगाचे भांडार, दुःखाचे कोठार, असं शरीर नाही अपवित्र. शरीर आहे, शरीरासारखं अपवित्र काहीच नाही. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. हे अपवित्राच्या बाबतीत शरीराचा संबंध आहे. आणि याच्याही पुढं
एका शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, स्थानात द्विजात उपष्टंभात निश्चिंदात निधनादपि कायम अधेय सोचत्वात पंडिता हा असोचम विदू. 6 कारण त्यांनी सांगितलेले शास्त्रामध्ये. स्थानात आईच्या उदरामध्ये शरीर राहतंय, त्या ठिकाणी कसं आहे, विष्टाले पच हुकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख साकडे असं आहे. विष्टाले पच हुकडे नाकी तोंडी कृमी किडे, ज्या ठिकाणी राहते उदरात त्या ठिकाणी पवित्र नाही, अपवित्र आहे. स्थानात बीजात आई वडिलांनी सेवन केलेलं तत्व सुद्धा अपवित्र आहे. उपष्टंभात शरीरातून प्रवाहित होणारे मलमूत्रादी हे सुद्धा अपवित्र आहे. निश्चिंदात शरीराला धारण करणारे तत्व हे सुद्धा अपवित्र आहे, घाम वगैरे हे सुद्धा अपवित्र आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे, निधनादपी, ज्या अर्थी निधनाच्या जपी सांगितलेलं आहे त्या अर्थी जन्म झाल्याच्या नंतर बघा तुम्ही, एखाद्याचा जर जन्म झाला तर आपल्याला विटाळ असतो, तेव्हाही विटाळ शरीराच्या संबंधाने, आणि वारल्याच्या नंतरही विटाळच असतो. म्हणून देहाच्या संबंधाने संत वाङ्मय अपवित्रच देह आहे असं सांगतोय. याला कायम अधेय सोचत्वात पंडिता हा असोचम विदू. म्हणजे या शरीराला कायम पवित्र करावं लागतं, याला गंधलेपन करावं लागतो, चंद्रभागेचं इंद्रायणीचं स्नान करावं लागतं, नित्यनेमाने देव पूजा करावी लागते, नित्यनेमाने नाम जप करावं लागतं, तेव्हा देह पवित्र राहतो. मग संतांच्या बाबतीत जर बघायचं झालं, आपले 3 शरीर आहेत. हे झालं स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, शरीराचे 3 प्रकार आहेत. हे झालं स्थूल शरीर. आता कारण शरीर कशाला म्हणतात, कारण शरीर 17 तत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पंचदशी कार सांगतायत, झोपीता नाही चालले तुम्ही, तुम्हाला चिंतन आवडतं ना. शरीर 17 तत्वाचं आहे. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकैर मनसा दिया शरीर सप्तदशे सूक्ष्मम तल्लिंगम उच्चते. तुम्हाला संस्कृत कळणार नाही हे मलाही माहिती, पण शरीर 17 तत्वाचं आहे. सरळ सरळ अर्थ सांगून मला येत म्हणून सांगायचं तुम्हाला, दुसरं काही नाही. विठ्ठल 17 तत्वाचं आहे, पण हे शरीर सुद्धा कसं आहे, अपवित्र आहे. आणि याच्या पुढे सांगितलेलं आहे कारण शरीर. कारण शरीर सुद्धा अपवित्र आहे. कशामुळे, अज्ञान अविद्या वसकस्पन्या तद्वैचित्र्य आदने कदा सा कारण शरीरस्यात प्राज्ञस्तत्र अभिमान नवान. स्थूल शरीर, कारण शरीर, लिंग शरीर हे सुद्धा सगळं अपवित्र आहे. पण संत महात्म्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम्य विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. हे संत महात्म्यांच्या बाबतीत सांगितले जाते. मग संत महात्मे सांगतायत नाही ज्ञानेन सदृशम. संतांच्या बाबतीत जर वेगळीकता काय आहे, संतांच्या बाबतीत वेगळीकता कशी आहे, त्यांच्या स्थूल देहाचा विग्रह आहे, लिंग शरीराचा बाध झालेला आहे, सूक्ष्म शरीराचा नाश झालेला आहे. हे त्यांनी कशाच्या योगाने केलं, आपल्याकडे अज्ञान आहे, पण संतांच्या बाबतीत संतांनी ज्ञानाच्या बाबतीत केलेलं आहे. म्हणून ते पवित्र सोवळी हे कथेच भूमंडळी. हे झालं पवित्राच्या बाबतीमध्ये. पण दुसरं सांगितलेलं आहे सोवळी. पहिलं काय पवित्र, दुसरं काय आहे सोवळी. शब्द लक्षात ठेवा, पुढे सांगायचे मला याच्याविषयी. एक आहे सोवळी आणि एक आहे ओवळ. सोवळ आणि ओवळ. जगद्गुरु तुकोबाराय किंवा आपण एरवी आपण अंगावरती सोवळ धारण करतो, पण मनामध्ये काही ओवळ नाही, सगळं ओवळच आहे. सोवळ काही अजिबात नाही. अहो एवढंच जाऊ द्या, एका संत महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. माझा अधिकार नाही पण सांगण्याचा प्रयत्न करतोय. अहो काय सांगा तुम्हाला, आपलं सोवळ तो कुठे उड्या मारत राव. आपला साधा 4 दिवस विटाळ झाला तर अख्ख्या गावात बोंबलत आहे. एका बाईला असंच काही करायचं नव्हतं. नवरा शेतामध्ये कामाला गेला होता, पाठची लाईन होती, 4 वाजता उठला, शेतामध्ये गेला, 10 वाजता पाणी भरून आला. तुमच्याकडे काय म्हणते, दारे ना बार, पाणी बार, बरं जाऊ द्या, धरून घ्या फक्त. आता काय भागाची भाषा वेगळी असते प्रत्येकाचं. आता काय, कोणी कोणी बायको म्हणतं, कोणी कोणी लक्ष्मी म्हणतं, कोणी कोणी बारदान म्हणतं, कोणी कोणी भंगार म्हणतं. भागाची भाषा वेगळी.
हो सांगू का तुम्हाला बरं जाऊ दे, हे सांगतो की पुढे सांगतो कुठेतरी सापडलं तर ते त्या ठिकाणी त्या बाईला करायचं नसतं, हे शेतातून दमून आणलं. आपलं असं आहे, काम जर केलं तर आंघोळीच्या नंतर चुलीत, पण अगोदर मिष्टान्न मी तरी ना जेवण पाहिजे आपल्याला अगोदर. ते आलं बायकोला म्हणलं चल जेवायला वाढ. तिनं सांगितलं हात पाय धुवा. लय बामणाची का तू, हे तिला असं म्हणतोय. ती म्हणे स्वयंपाकच नाही केला, जेवायचं लांबच. त्यानं सांगितलं काऊन नाही स्वयंपाक केला, नाही करायचा म्हणे. काऊन नाही करायचं, मला करायचं नाही. का करायचं नाही, मला करायचं नाही. का करायचं नाही, हिनं सांगितलं नालायकाला काही ऐका नाही, डोकं पिकं जनरल नॉलेज पिलं. ती त्याला तसं म्हणली नालायका, मी नाही. ती म्हणजे याला काही ऐका नाही जनरल फिरल काही नॉलेज. बर असू दे असू दे. मग ते तापल्यानंतर मग ते हे गपची बसलं. यानं मग त्यांना सांगितलं मी देवपूजा सुद्धा नाही केली, स्वयंपाक तर लांबच आहे म्हणे. एक दिवस नाही करत म्हणे, तब्बल 4 दिवस नाही करत म्हणे. मला असं बाबा बाबा यानं लगे आंघोळीला पाणी बिनी घेतलं, पाणीच्या आंघोळ केली, देवपूजा करायला बसला, सोहळं घातलं. देवपूजा देव असे रागात चोळीले येणार. देवपूजा झाल्याच्या नंतर मग ती दिवाबत्ती करावं लागते ना. दिवाबत्ती करायला त्याच्यात अगरबत्ती नाही, तेल नाही, तूप नाही, डाळडा तर अजिबात नाही, काहीच नव्हतं. याला सांगितलं याच्यात तर काहीच नाही, तेल तूप नाही, डाळडा नाही, काही नाही, अगरबत्ती नाही, काही नाही. याच्यामुळे सांगितलं होतं फक्त 4G रेंज नाही राहा, 2G 3G कामच नाही करीत. त्या ठिकाणी तिनं सांगितलं काहीच नाही माहिती, दुकानात जाणं आणा. यानं घातलेलं होतं 16 असं असतं तो, तर तरी चोपण बसत, पण 16 ते रेकॉर्डच असतं, वारा लगेच निष्ठून जात. म्हणून देवाचं गळलं होतं, नाचता नाचता देवाचा विठ्ठल विठ्ठल. मी दुकानात गेलं. आता दुकान केलं नव्हतं, रोडच्या पलीकडे होतं. रोडच्या पलीकडे 4 पदरी रोड. गेलो दुकानात, आणि दुकानात खेडेगावाचं कसं असतं, दुकानामध्ये जर गेलं आपण जर तूप मागितलं तर ते काय देते, तुम्ही जवळ बोलत नाही तोवर मी असं थांबलो, तोवर मी सेल्फी घेतो एक 2. काय देते, हा आता कशी बोलली बरं टुळू टुळू. त्या ठिकाणी त्यानं दाळडा घेतला, दाळडा काही त्याच्यात कॅटलीत देत नाहीत, कॅरीबॅगीत देत नाहीत, कशात देतात, हा राईट लाजायचं नाही, बिंदास. मी काही तुम्हाला काही पाहायला नाही आलो, विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला कशावर देतात, त्याच्या पेपरामध्ये देतात. पेपरामध्ये दाळडा द्यायला भाऊ, आणि ते दुकानदाराला पैसे दिले, निघलं दुकानाच्या बाहेर निघलं, रोड ना असं चाललं घेऊन. लिंबावरती 2 कावळे